नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, SRTचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. काल रात्री जबरदस्त पाऊस झाला. कमीत कमी 2 ते 2.5 तास एकदम शेतं वाहून निघाली, एवढा जबरदस्त पाऊस झाला. आणि त्याच्यामध्ये बघा आपल्या शेताची कंडिशन कशी आहे. SRTचं आपलं पहिलं वर्ष आहे. बेड बघा तुम्ही, आता खाली बघा, इथं बघू शकता. खाली या 2 बेडच्या मधले पाणी पूर्ण जीर्ण झालेलं आहे. इथं बघू शकता किती गारा आहे आणि ओलसरपणा आहे. आणि इथं त्याच्या बाजूलाच बघा, इथं वरती बाजूलाच बघा बेड बघा. हे बघा बेड किती वापसा स्थितीमध्ये आहे बघा मित्रांनो. हे बघा किती वापसा स्थितीमध्ये बेड आहे. तर हा फायदा राहतो मित्रांनो SRTमध्ये. आता ऑटोमॅटिक वापसा स्थिती झाल्यामुळे तुम्हाला इथं वखरणी डवरणी काहीच करायची गरज नाही अवताच्या सहाय्याने. म्हणजे ती आपली मेहनत वाचली. शेतकऱ्यांना बऱ्याचदा हेच अर्थशास्त्र समजत नाही किंवा ते गणितच समजत नाही की आपण आऊत कशासाठी टाकतो, मुळांना हवा लागण्यासाठी. पण बेडमुळे ते काम ॲटोमॅटिक होतं, त्याच्याने आपली दगदग कमी होते. ते हे काम सोपं झालेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला पुराव्यासकट दाखवण्याचा उद्देशच तो आहे. आता बघा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. उतार आमच्या शेताचा या दिशेने आहे, तर पाण्याचा निचरा पण झाला. आणि मध्ये मध्ये कुठं बेड पाडताना काही खोलगट भाग राहिले त्या ठिकाणी पाणी पण चांगलं जिरलेलं आहे. कितीही जास्त पाऊस झाला मित्रांनो तरी आपल्या पिकाला याचं नुकसान नाही आहे. हा सर्वात महत्त्वाचा फायदा. पाहू शकता इकडं सर्व बेडची तुम्हाला मी स्थिती दाखवतो. इथं पाहू शकता अतिशय व्यवस्थित निचरा झालेला आहे पाण्याचा. आपण उताराच्या दिशेने बेड पाडलेले आहेत, त्याच्यामुळे शेत लगेच वापसा स्थितीमध्ये येतं. आणि तुम्ही इथं काळी कचरा बघत आहात. हा सेंद्रिय कर्ब मेंटेन होण्यासाठी आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून हे मक्याचं दसकट असेल, कापसाची काळ असेल, ते पूर्ण जमिनीत गाडतो. 2-3 वर्षामध्ये आमच्या जमिनीचा पोत खूप चांगला झाला आणि आता SRTला त्याची मदत होणार आहे. तर इथं पाहू शकता अतिशय व्यवस्थित स्थिती आहे शेताची. आणि इथं कापूसला तुम्ही बघू शकता काहीच नुकसान नाही आहे. पाहू शकता कुठेही बघा मित्रांनो, असं नाही की आपण एकाच ठिकाणी दाखवलं आहे. बघा लगेच वापसा स्थितीमध्ये आहे. जे तुम्ही आऊतच्या सहाय्याने शेतामध्ये बैलांच्या सहाय्याने आऊत वखरणी करून करतात, ते काम इथं आता फुकटमय झालेलं आहे. कारण की बेडवर पाणी रुकतच नाही. गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने खालच्या साईडलाच त्याचा प्रवाह राहतो. कायम आपल्या मुळांना हवा खेळती राहते. आणि जे आता बेडवर उंचावर झाडं असल्यामुळे खालून जेव्हा वारा येतो त्याच्याने मुळांना खूप चांगली हवा मिळते. तर बाग अतिशय निरोगी राहतो आपला. आता बघा मित्रांनो, बेडच्या मध्ये तुम्हाला हे तण दिसत आहे. इथं पाहू शकता एजेमध्ये कुठे तण दिसत आहे. आता वरती तर आपण पेंडामिथिलिनची फवारणी घेतलेली आहे, पण इथं अजून काही आपण स्प्रे घेतलेलं नाही आहे. आता हा दुसरा पाऊस होता. पहिल्या पावसात पण काही तण उगवलं नाही एवढं मध्ये, पण आता उगायला सुरुवात झालेली. कारण की पहिला पाऊस थोडा कमी होता. हा जबरदस्त झाला काल 2-2.5 तासापर्यंत एकदम जबरदस्त पाऊस झाला. आता इथं तण उगायला सुरुवात होईल मित्रांनो 2-4-5 दिवसामध्ये. तर मधल्या याच्यामध्ये आपण ग्लायसेलची फवारणी करणार. आणि मित्रांनो ग्लायसेलचं बी असे तण जास्त मोठे होऊ न द्यावे लागत. म्हणजे तुमचं समजा वीतभर जेवढं हाताचं अंतर किंवा त्याच्यापेक्षा लहान साईज असेल तेव्हाच त्याची व्यवस्थित फवारणी जर करून घेतली तर आपला बाग अतिशय स्वच्छ राहतो. त्याचं कुजून आणि त्याचं खतामध्ये व्यवस्थित रूपांतर होतं. त्याच्यामुळे जास्त मोठंही नका होऊ दे तण. एक लिमिटमध्ये त्याची हाईट पाहिजे आणि वेळोवेळी फवारणी झाली पाहिजे. मित्रांनो याच्यामध्ये एक आहे की याच्यामध्ये टायमिंगला खूप महत्त्व आहे. योग्य वेळी फवारण्या व्हायला पाहिजे, तरच यासाठी 100% सक्सेस आहे. फवारण्या चुकल्या तर मग आपल्याला तणांचं नियंत्रण होणार नाही. मग परत आपल्याला निराशा येईल की परत मग मजूर टाकावे लागतील. पण मित्रांनो त्याची काही काळजी करू नका. तसं समजा चूक झाली बी तुमच्याकडून, तुम्ही मजूर जरी टाकले, तुम्हाला बेडवर लावल्यामुळे तुमचा फायदा होणारच आहे. इतर खर्च तुमचा वाचणारच आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करा की चुका होणार नाहीत. अशा पद्धतीने सुरुवातीला नियोजन तसं असू द्या. पाहू शकता तर मित्रांनो असेच मी तुम्हाला पुराव्यासकट स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ आपला खतांवरच लवकरच येणार आहे. इथं कशा पद्धतीने खत दिलं जात आहे.
धन्यवाद.